आले आहेत रामजी. हो माई, काय सुचवता तुम्ही? किती दिवस पुस्तकाच्या शाईने हात काळे करायचे? वेळ झाली की हळदीने पण हात पिवळे व्हायला हवे. मग त्या पुस्तकांची जागा घ्यायला आल्या बाबासाहेबांच्या रामू. रमाई फक्त लग्न करून आंबेडकरांच्या घरी आल्या नाहीत, तर भीमाईंची जागा भरून काढायला आल्या. रमा, नाव घे ग पोरी. नाव कसं घेत्यात मला नाही बाई माहिती. नाव घेतल्या बगर तुला घरातच नाही येऊ द्यायची मी. पौर्णिमेचा चंद्र म्हणजे चांदीची ताटली, पौर्णिमेचा चंद्र म्हणजे चांदीची ताटली. भीमराव आहेत प्रकाश आणि मी त्यांची सावली. माझ्या भीमाच्या नावाचं हो, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. माता रमाई समजूतदार, नेहमी बाबासाहेबांची काळजी करत. पण आपले बाबासाहेब नेहमी पुस्तकात अडकलेले. संसार असा सजला की त्या परेलच्या शिष्यवृत्ती देत आहेत. मी आता इंग्लंड संसार असा सजला साहेबांची काळजी करत. पण आपले बाबासाहेब नेहमी पुस्तकात अडकलेले. संसार असा सजला की त्या परेलच्या धाबादाच्या खोलीत पुस्तके व रमाईच्या सानिध्यात की विवा विवा घे. बडोद्याचे सरकार सयाजीराव गायकवाड यांचं पत्र आलंय. ऐकलंस का रामू? अरे दादा, सयाजीराव मला परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देत आहेत. मी आता इंग्लंडला जाणार. साहेब किती चांगलं. आता तुम्ही 7 समंदर पार जाणार. होय रामू. चला तयारी करते तुमची. बाबासाहेब इंग्लंडला रवाना झाले. इथे रमाईचं जीवन खळतर होते, परंतु त्यांनी कधी बाबासाहेबांना असे दाखवले नाही. स्वतः शेणाच्या गौऱ्या थापल्या, पण साहेबांना कधी त्रास होऊ द्यायचा नाही, असे रमाईंचे थोर साहस. नांदन नांदन होत रमाच नांदन, आग नांदन नांदन होत रमाच नांदन. भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन. म्हणतात ना, छेनीचे घाव जळल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. तसेच माता रमाई आणि बाबासाहेबांच्या जीवनात अनेक समस्या आल्या. बाबासाहेब लंडनला असताना त्यांना एक पत्र मिळालं. साहेब कसे आहात? राजरत्न वारला. खूप प्रयत्न केला, परंतु नाही वाचवू शकले मी राजला. तुम्ही नका ताण घेऊ साहेब, काळजी घ्या. तुमची रामू. रामू, राजरत्न वारले. मला खूप त्रास झाला. माफ कर, मी तुझ्यासोबत या कठीण वेळेत राहू शकलो नाही. काळजी घे. आयुष्य किती खळतर असले तरी थांबणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकायला हवे. शिक्षण पूर्ण करून ते भारतात परत आले तेव्हा त्यांची आतुरतेने वाट पाहत असलेली रामू औक्षणाचे ताट घेऊन त्यांची वाट बघत होता. मन कशी भरलं फुलून बहरलं, अंकुर आले ताज येणार बाई, तेरे
परत आले व ते नोकरी करत होते. हा संसार जसा सुंदर, हा संसार जो अनेक लोकांकरिता प्रेरणादायी होता. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. नटवीला सोन्यान तू संसार भीमा सरमान. नटवीला सोन्यान तू संसार भीमा सरमान. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. नटवीला सोन्यान तू संसार भीमा सरमान. नटवीला सोन्यान तू संसार भीमा सरमान. माझे भिवा होते कारण त्यांची रामू सदैव त्यांच्या संगतीला होती. ही क्रांती फक्त एक ज्योत नव्हती, तर ती एक मशाल होती. एक अशी मशाल जी या समाजात चालत आलेल्या हजारो वर्षांचा अंधार घालवला. आमचे भीमराव खरंच एक रत्न होते, जे आमच्या मनात नेहमी सजलेले असते. अस्तित्व निर्माण करणं खूप अवघड असते, परंतु विचार करा, या व्यक्ती किती महान असतील, ज्यांनी करोडो लोकांचं भविष्य आपल्या एका पेनने लिहिलं.